ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इथे अर्जुन आपल्या रूममध्ये सायलीच्या आठवणीत असंच पडलेला असतो आणि तो पडता पडता त्याला कधी झोप लागते त्याला समजत नाही आणि तो दुसऱ्या दिवशी तापाने फणफणून तो खालीच पडलेला असतो आणि तेव्हा दुसऱ्या दिवशी अर्जुन खाली नाही का आला हे पाहण्यासाठी कल्पना तिथे आणि तेवढ्यात तिथे कल्पना येते आणि तिथे तिच्याबरोबर विमल सुद्धा असते आणि अर्जुनला या अवस्थेत पाहून अर्जुन वळून ती विमलला सांगते काय अवस्था झाली बघ आणि अश्विनला बोलव. तेव्हाच कल्पना त्याला मांडीवर घेते. तेव्हा अर्जुन सायली बोलू लागतो. तेव्हा विमलला समजतं की अर्जुनची जी पण अवस्था झाली ती सायलीमुळे झाली आहे आणि त्याच इथे आल्या तर अर्जुन दादा बरे होतील. इकडे सायली सामान घेऊन घरी जात असते तेव्हा तिला आणि त्याच टायमाला विमल सायलीला फोन करते. तेव्हा सायली मनातल्या मनात विचार करते की विमल ताईने फोन केला म्हणजे काहीतरी सांगायला फोन केला आणि ती फोन कट करते. तिच्या मनात असते की अर्जुन सरांनी काहीतरी घरात सांगितलं असेल तेव्हा मला फोन केला असेल विमल ताईने म्हणून ती फोन कट करते. तेव्हा विमल खूप कंटिन्यू फोन करते. त्यानंतर कंटिन्यूस फोन केल्यानंतर आणि मग मात्र सायली कॉल उचलते आणि सायली कॉल उचलल्यानंतर इथे विमल सायलीला सांगायला लागते तुम्ही इकडे लवकरच या कारण की तुम्ही तिकडनं गेल्यानंतर अर्जुन सरांनी घरात कोंडून ठेवलं स्वतःला आणि त्यांनी काय खाल्लं नाही आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी अर्जुन दादांना पाहायला गेलो तेव्हा ते तापाने फणफणत खाली झोपलेले होते. तेव्हा विमल सांगते तुम्ही काय पण करून इकडे लवकर या. तेव्हा सायली सांगते मी तिकडे कशी येऊ. सायली सांगते मला त्या घरात येण्यास बंदी केली ना. ते विमल सांगते काय पण करा तुम्हाला कॉल केला न सांगता कोणाला पण तुम्ही लवकर या. सायली विमल ताईंना सांगते तुम्ही काळजी करू नका मी काय ते बघते. तेव्हा सायली मनातल्या मनात विचार करते काय पण होऊ दे घरी काय पण बोलू दे काय पण मला करू दे मी तिकडे मला जाणं माझं कर्तव्य आहे. ते कल्पना विमलला बोलते काय पण करून अश्विनला बोलव आणि ती अर्जुनला बेडवर घेते. तेव्हा अश्विन त्याला चेक करायला लागतो. तेव्हा कल्पना बोलते सकाळी आम्ही आलो तर तो अस्वस्थ खाली पडलेला होता आणि तापाने फणफणलेला होता आणि तो सायलीशिवाय काय बोलत नाही किती तापाने फणफणला येतो. अश्विन बोलतो आपल्याला सायलीला बोलवायला पाहिजे कारण की मागच्या वेळी पण अर्जुन आजारी पडला तेव्हा सायली आली होती तेव्हा अर्जुन बरा झालेला होता. तेव्हा तिथे उभी असलेली अस्मिता बोलते हे सगळं अर्जुन आणि सायलीचं नाटक आहे. सायलीकडे यावी म्हणून हे सगळं आजारपणाचं अर्जुनने नाटक केलं आहे. तेव्हा कल्पना तिला बोलते तू तुझं तोंड बंद कर अस्मिता. तेव्हा कल्पना बोलते तुझा सक्का भाव आहे ना तो. कल्पना बोलते तुला काय लाज वाटत तर नाही का. तेव्हा अस्मिता बोलते मला लाज वाटण्याची काही गरज नाही कारण की अर्जुन आणि सायलीने जे नाटक केले आहे ते त्यांनाच लाज वाटली पाहिजे. अर्जुन किती खरं बोलला ते मला नाटकच वाटलं पाहिजे. तेव्हा अस्मिता बोलते अर्जुन तुमचा लाडका मुलगा आहे ना आणि जर मी असं काय केलं असतं तर तुम्ही मला घरात घेतलं असतं का. तेव्हा प्रताप बोलतात ही वेळ थोडी ही बोलण्याची आहे अर्जुनची ही जीवन मरण्याची वेळ आहे आणि तू असं काय बोलतेस. अस्मिता बोलते तुम्ही माझ्यावर दुजाभाव केला. अर्जुन आणि सायली नाटक करतात त्यांच्यावर तुम्ही चांगले वागता. ते पाहायला गेलो तर प्रियाने दिलेला कानमंत्र अस्मिता चांगला वापरत असते. विमलने कॉल केल्यानंतर सायली तिकडे अचानक आले असते ना अर्जुन सर बोलत ती घरात येते. तेव्हा ती बोलते वरती जाऊ काय मला कोणी अडवलं तर. ती हळूहळू वरती यायला पाहते आणि तेवढ्यात तिथे अर्जुनला चावू लागते की सायली आलेली आहे आणि अर्जुन सायली जोरात ओरडू लागतो आणि तेवढ्यात सायली तिथे आलेली असते. कल्पना बोलते सायली तू इकडे. तेव्हा सायली बोलते मला विमलचा फोन आला होता आणि तेव्हा मी इकडे आली आणि अर्जुन सरांचा तब्येत बरी नाही म्हणून मी इथे आली. तेव्हा कल्पना तिला थांबवू शकत नाही आणि काय बोलू पण शकत नाही. तेव्हा सायली बोलते मला अर्जुनशी बोलायचं आहे. तेव्हा कल्पना बोलते तू इथे आलीस ती पूर्ण आईलाच आवडणार नाही. तेव्हा सायली बोलते आई मला अर्जुनला भेटू दे. तेव्हा कल्पना बोलते मी आई नाही मला कल्पना बोल. इकडे अर्जुनचं सायली म्हणून पुराण चालू असते. तेव्हा कल्पना बोलते सायलीला शुद्ध होऊ दे नंतर काय ते बघूया. तेव्हा सायली कल्पनाचा हात सोडते आणि तिकडे अर्जुन जवळ जाते. सायली अर्जुन जवळ येते आणि बोलते तुम्हाला काय झालं तुम्ही कसला धसका घेतला. सायली बोलते कल्पना तुम्ही मला एक स्टीलचा बॉल द्या मी अर्जुनच्या डोक्यावर पट्ट्यात ठेवते ओल्या. कल्पना बोलते मी तिचं अंग पुसलं डोकं पुसलं आणि तो बरा नाही झाला आणि तू काय जादूची काडी फुलून त्याला बरं करणार का. कल्पना बोलते जास्त नाटकं करू नको 2 मिनिटं बस आणि निघून जा. सायली बोलते काय पण होऊ दे पण अर्जुन सरांना शुद्धी आली तर मी इथून निघून जाईन. कल्पना अस्मिताला बोलते घरात जा आणि थंड पाण्याची बॉटल घेऊन ये. तेव्हा अस्मिता चिडते आणि बोलते ती आली ना तिलाच पाठव ना. कल्पना बोलते तुला काय समजत नाही मी काय बोलते ती जा खाली जा लवकर थंड पाण्याची बॉटल घेऊन ये आणि बॉल घेऊन ये लवकर ये. मेडिकल स्टोअर मध्ये जाऊन डोक्यावर ठेवायच्या पट्ट्या घेऊन ये. अर्जुन बरा झाला तर या सायलीची आपल्याला काय गरज आहे. स्वार्थी कल्पना आपल्या स्वार्थापोटी आणि सायलीला बसवून घेते. स्मिता बोलते हिला तुम्ही डोक्यावर बसून घेतला आता पण डोक्यावर बसून घ्या. तेव्हा कल्पना बोलते
तुला काय समजत नाही, जा लवकर. तेव्हा सायली बोलते जाऊन मी घेऊन येऊ का, अर्जुन सरांचा ताप वाढलाय. तर सायली त्या अर्जुनला बोलते मी गेल्यानंतर तुम्ही हे काय करून घेतलात. मी तुम्हाला ह्या अगोदर सांगत होती की घरच्यांना अगोदर आपण सांगूया. या सगळ्यामध्ये तुम्ही घरच्यांना सगळं सत्य सांगितलं असतं ही वेळ आली नसती. तेव्हा तिथे नर्स येते. नर्स बोलते तुम्हाला इथे आता राहण्याची गरज नाही कारण की मला इथे ठेवलं आहे. तेव्हा सायली तिच्यावर चिडते आणि ती बोलते तू खबरदार, तुम्हाला इथे येण्याची काय गरज नाही, तुम्ही निघून जा. सायली अर्जुनच्या डोक्यावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवायला लागते आणि जशा थंड पाण्याच्या पट्ट्या अर्जुनच्या डोक्यावर ठेवायला लागली सायली, तेव्हा अर्जुनला जरा जरा शुद्धी यायला लागते आणि डोळे उघडतो आणि सायलीचे हात पकडतो आणि बोलतो सायली तुम्ही इकडून कुठे जाऊच नका. तेव्हा सायली विचार करते की अर्जुन सर बरे झाले, ह्या अटीवर मी इथे आली आणि आता इथून मी निघून जाईन, पण अर्जुनने मला इथे थांबून ठेवलं आणि इथे थांबून काय फायदा नाही, आता आपल्याला इथून निघून जायला पाहिजे. सायली तेवढंच जायला निघणार तेव्हा अर्जुन तिचा हात घट्ट पकडायला लागतो आणि सायली सायली करून तो जोरात बोलायला लागतो की सायली मला सोडून जाऊ नका. अर्जुन सायलीला बोलायला लागतो माझं तुमच्यावर प्रेम आहे, तू मला सोडून कुठे जाऊ नकोस. तिथे कल्पना आणि अस्मिता तिथे येते आणि बोलते अर्जुन बरा झाला ना, आता तुझं वचन पाळ आणि तू निघून जा इथून. तेव्हा सायली बोलते अर्जुन सरांना पूर्ण शुद्धी होऊ दे मग नंतर इथून निघून जाते. तेव्हा कल्पना बोलते काय गरज नाही, तू आता इथून निघून जा. आता सायली तिथून जाणार का आणि अर्जुन शुद्धीवर आल्यावर अर्जुन तिला आणायला जाणार का, पाहणे खूपच रंजक होणार आहे.